मग या सगळ्या इतिहास आणि दंतकथांनंतर आजच्या जगात कोणार्कचं नेमकं काय महत्त्व आहे? चला या शेवटच्या भागात आपण हेच पाहूया. एक काळ होता जेव्हा युरोपियन खलाशी या मंदिराला ब्लॅक पॅगोडा म्हणून ओळखत असत आणि समुद्रातून दिशा ओळखण्यासाठी त्याचा वापर करत. आणि आज तेच मंदिर एक संरक्षित जागतिक वारसा स्थळ आहे, जे आपल्या सगळ्यांसाठी एक सांस्कृतिक प्रतीक बनलं आहे. कोणार्कचा वारसा आजही जिवंत आहे आणि तो आपल्याला रोजच्या जीवनातही दिसतो. आपल्या भारताच्या 10 रुपयांच्या नोटेवर ह्याच मंदिराचं चित्र आहे. हे ओडिशाच्या पर्यटनाचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि दरवर्षी होणारा कोणार्क नृत्य महोत्सव ह्या दगडी वास्तूत जणू पुन्हा एकदा प्राण फुंकतो. दरवर्षी लाखो लोक कोणार्कला भेट देतात आणि प्रत्येकाचं कारण वेगळं असतं. काहींना याची वास्तुकला अचंबित करते, काही जण इथे आध्यात्मिक शांती शोधायला येतात, तर काही जण इथल्या सांस्कृतिक उत्सवांचा भाग बनायला येतात. कोणार्क खरंच प्रत्येकासाठी काहीतरी खास जपून ठेवतं. नोबेल पारितोषिक विजेते कवी रवींद्रनाथ टागोर यांनी या मंदिराचं वर्णन अगदी अचूक शब्दांत केलं आहे. त्यांचे हे वाक्य, येथे दगडांची भाषा मानवी भाषेच्या पलीकडे जाते, हे मंदिराच्या कलात्मक आणि भावनिक प्रभावाचं सार सांगतं. खरंच येथील दगड मानवी भाषेपेक्षाही खूप जास्त बोलके आहेत. कोणार्कच्या हा दगडी रथ काळाच्या ओघात पुढे जातच आहे आणि तो आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करायला लावतो. ज्याप्रमाणे कोणार्क 800 वर्षांनंतरही आपल्याशी संवाद साधत आहे, आपल्या इतिहासाची, कलेची आणि विश्वासाची कहाणी सांगत आहे, त्याचप्रमाणे आज आपण जे काही निर्माण करत आहोत, आपली स्मारकं, आपल्या कलाकृती, त्या भविष्यातल्या पिढ्यांना आपल्याबद्दल कोणती कहाणी सांगतील, हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?